त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे हा शो जिंकण्याचा. जिंकेल नाही जिंकेल अगदी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणाकडे ट्रॉफी जाणार आहे, दोघात एक करून तन्वी किंवा राकेश बापटकडे जाणार आहे. पण ठीक आहे, त्याच्याकडे ऍटलीस्ट टॉप 3 पर्यंत पोहोचण्याचं पोटेन्शियल आहे. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैं कोल्हापूर से आई म्हणत तिने जो घरामध्ये तडका उडवला होता. रुचिता, खूप स्वागत. खरं तर हे अपेक्षित नव्हतं की इतक्या लवकर बाहेर येणं, पण अनफॉर्च्युनेटली तू बाहेर आलेली आहेस. एकंदरीत प्रवास कसा होता आणि कोल्हापूरची मुलगी, जो कोल्हापुरी मी आवाज ऐकलेला आहे दांड्यावर, तू स्वतः तरी मिस करणार आहेस का? मी तो खूप मिस करते टू बी ऑनेस्ट. आणि मला ते सहनच नाही होते की मी इतक्या सुंदर घरातून इतक्या लवकर बाहेर आली आहे. मला खूप मज्जा येते, खूप म्हणजे खूप मज्जा येत होती, कारण की इतका भारी एक्सपिरियन्स होता. आणि ही खरंच वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटीच आहे आणि जी मला मिळाली होती. आता मी तो आवाज मिस करते. मी बाहेर आल्यानंतर रील्स बघितले, माझे प्रोमोज बघितले आणि मला असं झालं, ओ माय गॉड, मी इतकी स्ट्रॉंग वाटत होते हे मलाच माहिती नव्हतं. सो घरात आपण जेव्हा जातो तेव्हा एकदम शांतता, आवाज, गॉसिप हे सगळं चालू असतं, गेम, टास्क सगळं. पण रुचिता म्हटलं की फक्त आवाज, कारण की रुचिताचा आवाज नसेल तर घरात शांतता वाटत होती. आता प्रत्येक जण तो आवाज मिस करणार आहे, कारण का जेव्हा जेव्हा तुला भाऊच्या धक्क्यावर पण तेव्हा एकतरी टॅगलाईन दिली होती की नॉईस म्हणून, तेव्हा तू ते कसं एक्सेप्ट केलं होतंस की यार मला अशी टॅगलाईन दिलेली आहे, बट तो आवाजच तुझी ओळख होती असं तुला वाटतंय? माझा आवाजच माझी ओळख होती हे मी मान्य करते. आता जेव्हा मी घरात नाही, आता मला बघायचं की घरामध्ये नॉईस आणि व्हॉइस दोन्ही कोणाचे उठत आहेत, कारण की मेन विलनच खाल्लाय. तर मला नाही माहिती की आता किती वेळ फक्त हिरो हिरो हिरो, पण हिरोला पण एक विलन पाहिजे जो आता स्टोरीमधून गायब झालाय. सो आय वॉन्ट टू सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. पण जोपर्यंत होते मी ते पॉझिटिव्हलीच घेत होते की माझा नॉईस किंवा व्हॉइस आहे, त्याच्यामुळे घर वाजतंय, गाजतंय. नक्कीच. आणि आता गेम संपलेला आहे, घराच्या बाहेर आलेली आहेस, पण जेव्हा आपण गेममध्ये असतो ना, आपण रागाच्या वरात कुणाला कधीही काय म्हणत असतो, रागावर कंट्रोल नसतो. पण तुझ्याकडून असं काय काय कधी शब्द बोलण्यात आले की ज्याने प्रेक्षकांचंही मन हट झालं, कोल्हापुरी माणसांचं मन दुखावलं गेलं. सो कुठेतरी असं वाटतं यार की हे मी बोलायला नव्हतं पाहिजे होतं, कारण का जे मी काय शब्द बोलली ते रागाच्या भरात बोलली, पण माझ्या माणसानं त्यामुळे दुखावलं गेलं. काही भांडणांमध्ये मे बी मी लाईन क्रॉस केली आहे, पण ती लाईन का क्रॉस केली हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. खूप पार्ट्स एडिट आउट केले गेले जिथे राखी सावंतनी खूप बिलो द बेल्ट हिट केले, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर अशा अशा गोष्टी बोलली ज्या खरंच एक्सपेक्टेड नव्हत्या आणि त्या खूप वल्गर लेवलवरती होत्या. त्याच्यावरती दीपालीताई हसत होती, त्याच्यावरती तन्वी हसत होती आणि बोलत होती यू डिझर्व इट, कारण की तू अशीच आहेस. आणि त्याच्यावरती ते आथू झालंय. आरबी असेल, आरबीने खूप घाणेरड्या लेवलचं लांछन माझ्या चारित्र्यावरती केलं होतं. जी गोष्ट घडली पण नाहीये त्याने ते प्रायव्हेट पार्टचं कुठवर नेलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या चेस्ट एरियाला हात लावला म्हणजे त्याचा तो प्रायव्हेट पार्ट झाला, कारण की मुलींचा चेस्ट एरिया प्रायव्हेट पार्ट असू शकतो, तर मुलांचाही असू शकतो. सो खूप युजलेस स्टेटमेंट मला वाटलं आणि ते पण नाही दर्शवलं गेलं. खरकाटीचा शब्द होता तो मी खूप लिटरल मिनिंगने बोलले होते, कारण तन्वीने एक नवीन टेक्निक काढली होती मला शोच्या बाहेर काढायसाठी, की तन्वीला माहिती होतं मी ॲग्रेशनमध्ये मी धक्का बिक्का मारेल. सो तन्वी माझ्या इथवर यायची, इथवर मला तिचे लिप्स फील व्हायचे, मला तिचा पूर्ण फेस फील व्हायचा आणि तो स्मेल यायचा तिच्या तोंडातून, आणि त्याच्यामुळे मी तिला खूप लिटरल मिनिंगने, लिटरल वेने मी तिला खरकटी बोलले होते, म्हणजे खूप चुकीच्या वेमध्ये घेतलं गेलं. सो मी जितके पण शब्द बोलले मी जाणीवपूर्वक गोष्टी बोलली आहे, पण त्या गोष्टी तशा दिसल्या, दाखवल्या, तर मला गोष्टींचं वाईट वाटतंय. आणि ज्या गोष्टी लोकांना असं वाटते अपशब्द, ते आय थिंक खूप नॉर्मल शब्द आहेत. हरभऱ्या फुटाणा मला हे शब्द नाही वाटत शिवे आहे, कारण की हे शब्द जर शिवे असते तर सेन्सर बोर्ड प्रमाणे या लोकांनी बीप करायला पाहिजे होते किंवा एडिट करायला पाहिजे होते. लोकांनी नाही केलं म्हणजे शिव्या कधीच नव्हत्या. तुम्ही मला सांगा यात काय शिवे होते? टोन असं होतं मे बी, त्याच्यामुळे ते असं वाटत होतं की शिव्या आहेत, पण त्यातली कुठलीच शिवी नव्हती. शिव्या त्या होत्या ज्या राकेश बापटने दिल्या, ज्या बीप करण्यात आल्या. शिव्या त्या होत्या जे राखीने दिल्या, ज्या कापण्यात आल्या. सो मला असं वाटतं की ज्या ॲक्च्युअलमध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यावरती भाष्य नाही केलं आणि माझ्या हरभऱ्या फुटाण्या आणि टवळ्यावरती त्याच्यावरती गाडी अडकून राहिली. खरं तर हे सगळं चालूच असताना कुठेतरी लव अँगल असं सगळ्यांना वाटत होतं विशालचं आणि तुझं. पण जेव्हा आता तुझा प्रवास संपला, मला 2 प्रश्न असे एकाच वेळी विचारायचे की तू येताना दीपाली त्यांच्या पाया पडलीस का, आणि जेव्हा विशालने तुला त्याचा स्वेटर दिला आणि तुम्ही खूप रडला, सो
दोन्ही कसं वाटलं? कारण का दीपाली ताईला तू इतकं घालून बोलली, पण जाताना तू त्यांच्या पाया पडलीस आणि विशालचं आणि तुझं पण इतकं होतं. कारण का विशाल एकदा सगळ्यांसमोर बोलला होता, हो रुचिता मला आवडते. असं नेमकं काय? सो ते कधीच एक रोमॅन्टिक रिलेशनशिप कधीच नव्हती. हो मला तो आवडतो, हो त्याला मी आवडते, प्लॅटॉनिकली. माणूस म्हणून त्या घरामध्ये माणसं आवडत नाहीत, कारण की माणसं खूप पलटतात. माणसं ट्रस्ट करण्याच्या लेवलची नसतात. माणसं कधी पलटतील, कधी धोका देतील, हे आमच्या टोळीतलंच उदाहरण आहे, खूप जवळचं उदाहरण आहे. त्याला मी माणूस म्हणून आवडत होते, मला तो माणूस म्हणून आवडत होता. आमच्यामध्ये कधीच काहीच होऊ नव्हतं शकत, हे आम्ही 10 वेळा बोललो गेलो. आम्ही बोललो पण आहे की त्याच्यामध्ये प्रेम नाहीये, त्याच्यामध्ये काही रोमॅन्स नाहीये, कसलीही लव्ह स्टोरी नाहीये, कसलंही लव्ह नाहीये. ते प्युअर फ्रेंडशिप होतं, ते जेन्युइन नातं होतं. जेव्हा घर आपल्या अगेन्स्ट असताना आपण असं एका सराउंडिंगमध्ये असतो, जेव्हा आपल्याला एका सपोर्टची गरज असते, तो आम्ही एकमेकांचा सपोर्ट होतो. जेव्हा सगळे सोडून गेले होते, रोशन दादा एलिमिनेट झालं होतं, तेव्हा फक्त आम्ही एकमेकांसाठी होतो. सो तो एक सपोर्ट होता, ती एक अटॅचमेंट होती, जे डिटॅच करणं खरंच अवघड होतं. कारण की डे 1 पासून 50 दिवस जेव्हा आपण विदाऊट फोन एका स्पेसमध्ये असतो, काही लोकांसाठी कम्फर्ट झोन तयार होतो आणि तो कम्फर्ट झोन होता. त्याच्यामध्ये कसलंही रोमॅन्टिक अँगल कधीच नव्हता आणि हे खूपदा क्लिअर केलं गेलं आहे. राहिला प्रश्न, तो जेव्हा तुटला तो खरंच खचला, कारण आधी अनुश्रीने धोका दिला, रोशन दादा सोडून गेला आणि आता मी. तो खरंच खचला की हे सगळं घडलं, त्यात लोक आमच्या नात्यावरती इतकं लांछन उडवत आहेत. जेव्हापासून वाईल्ड कार्ड्स येत आहेत, सगळेच जण फक्त विशाल रुचिताला टार्गेट करतायत. आधी राखी आली, राखीने तेच केलं. हे नवीन 3 वाईल्ड कार्ड झाले, त्यांनी सुद्धा तेच केलं. सो आम्ही इतकं हतबल झालो होतो की आम्हीच नेहमी का नसतो. माणसं आम्ही बोलतोय म्हणून फक्त रुचिता विशाल, बाकीचे कंटेस्टंट आहेत घरात, त्यांनाही दिसण्याचा चान्स द्या. नेहमीच गरजेचं नाहीये फक्त रुचिताने आणि विशालच लाईमलाईट घ्यावी, तुम्ही सारखी त्यांना नका देऊ. आम्ही थकलो होतो या गोष्टीला, तर ते कुठे ना कुठे टोचत होतं. राहिला प्रश्न दीपाली ताईच्या पाय पडण्याचा. मी आले होते तेव्हाही मी बोलले होते, मी एक लावणी कलाकार आहे, दीपाली ताई एक लावणी कलाकार आहे. मी आले होते तेव्हाच बोलले होते की तू माझी इन्स्पिरेशन आहेस, मी तुला बघून शिकली आहे, मी तुला खरंच त्या लेवलला मानलंय. पण दीपाली ताईने रागाच्या भरात खूप गोष्टी मला अशा ट्रिगर केल्या, जे माझ्या मानसिक आरोग्यावरती बोलली आहे, ज्या माझ्या पॅनिक अटॅक्सवरती बोलली आहे, आणि त्या खूप घाणेरड्या लेवलवरती ती बोलली आहे. इव्हन त्याचे कॅरेक्टर असॅसिनेशन वरती ती टाळ्या वाजवत होती, यू डिझर्व इट, कारण की तू अशीच आहेस. त्या मला खूप टोचले होते आणि त्या रागाच्या भनात मी ते आथूवाला हे झालं होतं की माझ्या शिक्षणावर गेले, तुझ्या आईला लाज वाटत असेल, तुझं गुरुकुल, ज्या गोष्टी काढायच्या अजिबात गरज नव्हती. पण माझं असं झालं होतं जाता जाता मला माझे रूट्स नाही विसरायचे. मी किती जरी काय जरी झालं तरी ते रूट्स माझे महत्वाचे आहेत. आणि म्हणून मी जाता जाता दीपाली ताईच्या पाया पडले की बाबा जे काय झालं, खेळ माझ्यासाठी इथेच संपतो, सगळ्या रायव्हलरीज माझ्यासाठी इथेच संपतात. माझ्यासाठी तू अजूनही माझी इन्स्पिरेशनच असणार आहेस. मी तुला काय बोलले, तू मला काय बोलली, माझ्यासाठी ते तिथल्या तिथे संपतं. माझ्यासाठी तू अजूनही एक गुरु आहेस, जिने मला कधी शिकवलं नाही, पण मी तुला बघत बघत शिकली. आणि आता तर घराच्या बाहेर आलेली, प्रवास संपलेला आहे घरातला. आई वडिलांच्या आता काय रिएक्शन आहे? कारण का आपण म्हणतो ना की एक स्वप्न असतं की प्रत्येकाला आई वडिलांना वाटतं की माझी मुली तिथे झाली, तिथपर्यंत गेली, प्रत्येक रियालिटी शो केलेस, मालिका केल्या, सिरियल केल्या, हा शो मध्ये गेलीस, आता बाहेर आलं तर आई वडिलांची काय रिएक्शन? खूप भारी वाटतं त्यांना, कारण पुण्यामध्ये रॅली होती 6 तासांची सायकलची, एक 4च वर्षाची पोरगी होती आणि तिला कळलं की रुचिताचे मम्मी पप्पा आहेत, कारण की माझे पप्पा पोस्टर घेऊन उभे होते. ती पोरगी रडायला लागली होती, तिला माझ्या घरी जायचंय, मला रुचिता ताईच्या घरी जायचंय, रुचिता ताईच्या घरी जायचंय. तिची मम्मी सांगू सांगू थकली, तिने माझ्या आईला तिच्या घरी घेऊन गेली, तिने बॅग भरली आणि मग माझ्या घरी आली ती पोरगी. म्हणजे आणि मी व्हिडिओज बघतेय की लोक रडतायत, माझ्या आईच्या लहान लहान लेकरं रडतायत. माझ्या घरच्यांना ते इतकं भारी वाटतंय की बाबा फ्रॉम नो वन टू समवन, ती जर्नी त्यांनी ती डोळ्यांनी बघितली आहे. 2 महिन्यांआधी लोक मला ओळखत नव्हती, आज रुचिताचं नाव जरी घेतलं तरी लोक प्रत्येक जागी तिला ओळखत आहेत. सो ते मला बिग बॉस मराठीने दिलंय, कलर्स मराठीने दिलाय. सो घरचे खरंच खूप खुश आहेत, ट्रोलिंगने हादरले, पण ठीक आहे, त्यांना कळेल हळूहळू की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस इंडस्ट्री. आपल्याला हे सहन करावंच लागणार आहे जर का तिथवर जायचं आहे. आता घराच्या बाहेर आलेली आहेस, विशाल तुला घरात मिस करणार आहे आणि तू विशालला मिस करतेस? हो, मी विशालला खूप मिस करते आणि मला माहिती
ते विशाल पण मला मिस करतोय, कारण की खचत चाललाय तो, दिसतंय ते मला. कधीच न रडणारा माणूस ज्याला आम्ही दगड म्हणायचो, तो संडेच्या एपिसोडला कंटिन्यू असा होता. तो तेव्हा सुद्धा जाता जाता टोळी वाढत रडलाय. नवीन प्रोमो आलाय त्याच्यामध्ये सुद्धा रडतोय. म्हणजे जो आपण सगळ्यांनी दगड